आलिया पोटासी घालावा घरासा, कदापि न रस विसंबावा. तुका म्हणे अन्न द्यावे भुकेल्यासी, तैसेची तृषेसी पाणी द्यावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आहे. या ओळींचा अर्थ आहे, ज्याला भूक लागलेली आहे अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा, ज्याला तहान लागली आहे त्या तहानलेल्याला पाणी द्या, यातच खरं पुण्य आहे. आणि माऊली, आपण बघतोय की गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये जेव्हा पालखी येते तेव्हा अनेक लोक हे अन्नदान करताना पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जरी वारीमध्ये जाता नाही आलं तरी सुद्धा वारकऱ्यांना अन्नदान करणं, त्यांना पाणी देणं, त्यांची सेवा करणं, यात सुद्धा खूप महत्वाचा एक वाटा आहे. खूप महत्वाचं पुण्य तुम्हाला त्यातही मिळतं. अशीच एक सेवा अन्नदानाची इथे पुण्यामध्ये नाना पेठेत सुरू आहे. आपण बघतोय अगदी सकाळपासून इथे वारकऱ्यांसाठी अन्नदान सुरू झालेलं आहे. आणि छोटी चिमुकली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोड तिचं हास्य आहे, असं वाटतंय की तिच्यामध्येच माऊली हे विसावलेलं आहे. तर आपण ना इथे जे अन्नदान करतात त्यांच्याशी थोडं बोलूया, जाणून घेऊयात की जेव्हा तुम्ही दरवर्षी आता इथे अन्नदान तुम्ही करता, सकाळपासून करताय, काय वारकरी जेव्हा येतात आणि त्यांना आम्ही प्रत्येक वारकऱ्यांच्या मध्ये एक माऊली बघतो आणि आम्ही त्या अनुषंगाने सेवा करतो. आम्ही सकाळपासून जवळपास 3 ते 3.5 माऊलींना आम्ही नाश्ता वाटप केले आणि दुपारपर्यंत आपला कार्यक्रम चालू राहील. कमीत कमी 10,000 तरी माऊलींना आपण नाश्ता वाटण्याचा संकल्प केलेला आहे यावर्षी. चेतन भोसले हे दरवर्षी सहकार्य करत असतात, त्यांच्या ह्याच्याने आम्ही हे करतो. बरं, तर प्रत्येक वारकऱ्यांमध्ये ते माऊली बघतात आणि त्यामुळे त्यांना अति आनंद होतो यांना सगळ्यांना अन्नदान करताना. आपण बघतोय की सगळे वारकरी हे अगदी शिस्तीमध्ये आणि एका ओळीमध्ये एक एक करत अन्नदान त्यांचं स्वीकार करतायत. आपल्यासोबत आणखी काही जण आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. चांगलं आहे का? एकदम चांगलं आहे. इडी हे सांबार आम्हाला चांगल्या पद्धतीने भेटायला आणि चांगलं हे हा तिथं आता इथं सगळीकडेच चालू आहे वाटप, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या भेटायला चांगली सोय. तर आपण बघतोय की पुण्याचा जो पाहुणचार सुरू आहे वारकऱ्यांचा, त्या पाहुणचारामध्ये वारकऱ्यांना अतिशय आनंद मिळतोय. ते म्हणतात की सगळं चांगलं आहे आणि पुणेकर खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार करतात. आणखी काही लोक आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही सकाळपासून हे सगळं वाटप करताय, काय कसं वाटतं वारकऱ्यांना अन्नदान करताय? नमस्कार, मी जयप्रकाश पुरोहित, पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक. या ठिकाणी नानापेठ भागामध्ये चेतन भोसले असतील, काकाजी असतील, वकील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा सर्व परिवार पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी हे इडली सांबर लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी बनवून ते वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतात आहे. ही वर्षानुवर्ष ही सेवा या ठिकाणी करतात आहे आणि पुणेकर नागरिक खरं मनाने आणि आनंदाने या 2 दिवस पूर्ण नागरिकांची सेवा करतात आहे. आणि सामाजिक काम करताना हे काम महत्वाचं आहे. राजकीय कामापेक्षा ह्या कामात आम्हाला जास्त आनंद मिळतोय आणि आज मी त्या सर्व ग्रुपचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. विशेष करून मी राज्य सरकारचा धन्यवाद करणार आहे की आपण या ठिकाणी नानापेठ आणि भवानीपेठमध्ये जी 700 वर्षाची जी परंपरा आहे पालखीची, ती अबाधित ठेवण्याचा तुम्ही आदेश दिला. कारण पुण्यातून जर पालखी आली नसती तर आम्ही सगळे अस्वस्थ झालो होतो, परंतु मुख्यमंत्री साहेबांचे मी मनापासून धन्यवाद करतो. निश्चितच. तर आपण बघतोय की इथे मस्त अन्नदान सुरू झालेलं आहे. वारकरी सुद्धा अगदी रांगेमध्ये लागून व्यवस्थित अन्नदान इथे त्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आताच काही वारकऱ्यांशी आपण बोललो, त्यांचं म्हणणं आहे की अतिशय छान पद्धतीनं हे अन्नदान इथे सुरू झालेलं आहे. तर एकंदरीतच आपण बघतोय की पुण्याचा एक वेगळा पाहुणचार असतो, पुण्याचं एक वेगळं स्वागत वारकऱ्यांचं केलेलं असतं. एक मोठीच मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अन्नदान इथे स्वीकारण्यासाठी ही मोठी रांग आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी इथे येतात आणि दरवर्षी आपण बघतो की मोठ्या संख्येने वारकरी इथे अन्नदान स्वीकारण्यासाठी येत असतात आणि यातच पुणेकरांना देखील आनंद मिळतो. काय बाबा बोलायचं तुम्हाला? आनंद आहे. जे लोक एवढं अन्नदान करतात, ते लाईन लावतात, हे पांडुरंगाची कृपा आहे. तर निश्चितच ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे असं अनेक वारकऱ्यांचं म्हणणं आहे. यांच्यामध्ये माऊली आम्ही बघतो असं अन्नदात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय आनंद देणार आहेत. आनंदाचे दोही, आनंद तरंग असं अभंगाची प्रचिती इथे पुण्यातून येते. आणखी काही आपण पुण्यामध्ये काय काय घडतंय, कुठे काय काय वारी संदर्भात गोष्टी आहेत, सगळं पाहणार आहोत. कॅमेरामॅन हर्षदसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे.